नमस्कार. मराठी भाषिकांसाठी खूप चांगली बातमी आज आपणा सगळ्यांना ऐकवत आली आहे. खूप चांगला दिवस आज, घटस्थापनेचा पहिला दिवस. आणि मराठी भाषिकांचं अनेक वर्षांचं जे स्वप्न होतं की आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, हे स्वप्न आज कुठेतरी साकार होताना आपल्याला पाहायला मिळतं. केंद्रीय मंत्रिमंडळानं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा दिला आहे. गेल्या अनेक वर्षांची मराठी प्रेमींची, मराठी साहित्यिकांची, मराठी माणसाची ही मागणी होती आणि त्याच्यासाठी अनेकांनी लढा दिला होता. अनेकांनी प्रयत्न केले होते. आपली भाषा जगली पाहिजे, आपली भाषा बोलली गेली पाहिजे, ती टिकली पाहिजे, ती लोप पावली जाता नये, याच्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते. आणि आज जेव्हा आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो तेव्हा नक्कीच अभिमानानं ऊर भरून येतो. नक्कीच मराठी भाषेविषयी खूप प्रेम आम्हालाही होतं. आज प्रकर्षानं जर कोणाची आठवण येत असेल तर स्वर्गीय प्राध्यापक मिलिंद भोसले सरांची आठवण आज येते. केशवसूत कट्ट्यावर मी आहे. ह्या केशवसूत कट्ट्याला सुद्धा एक फार मोठा साहित्यिक इतिहास कविवर्य केशवसूत असतील, डॉक्टर वसंत सावंत असतील यांच्या रूपानं लाभलेला आहे. आणि असे अनेक लोक ज्यावेळी मराठी भाषा टिकवण्यासाठी पुढाकार घेत होते, आज त्यांच्या सगळ्यांच्या त्यांनी जे योगदान दिलं होतं त्याला खऱ्या अर्थानं आज कुठेतरी यश मिळालं असं म्हणावं लागेल. भोसले सरांचं मगाशी जसा उल्लेख मी म्हटलं तसं मराठी भाषा दिवसाच्या एका कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी झालो होतो. त्यावेळी एवढं कळत नव्हतं, पण पोटतिडकीनं आम्ही घोषणा देत होतो की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा मिळालाच पाहिजे. आपली भाषा मराठी भाषा आहे. त्याच्यामुळे आज इतक्या वर्षांनंतर मराठी भाषेला हा दर्जा मिळाल्यानंतर खरंच अभिमानानं ऊर भरून येतो. मराठी माणूस असल्याचा, महाराष्ट्राचा एक नागरिक असल्याचा आणि मराठी प्रेमी असल्याचा सार्थ अभिमान या निमित्तानं झालेला आहे असं सांगू इच्छितो. आणि सगळ्याच मराठी भाषिकांना खूप खूप शुभेच्छा या निमित्तानं मी देतो. धन्यवाद.